गीता अध्याय 1 श्लोक 30। न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवः। मला येथे यापुढे उभेसुद्धा राहता येत नाही. मला स्वतःचाच विसर पडला आहे आणि माझे मन भ्रमित झाले आहे. हे केशी दैत्याचा वध करणाऱ्या केशवा, मला फक्त वाईट लक्षणे दिसत आहेत. अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे त्याला युद्धभूमीवर उभेसुद्धा राहता येत नव्हते आणि मनोदौर्बल्यामुळे त्याचा स्वतःचाच विसर स्वतःला पडत होता. भौतिक गोष्टींबद्दलची अत्यंत आसक्ती मनुष्याच्या जीवितावस्थेला गोंधळात टाकते. भयम द्वितीयः भीनिवेशतः। भौतिक परिस्थितीचा ज्यांच्यावर वाजवीपेक्षा अधिक परिणाम झाला आहे अशा माणसांच्या ठिकाणी भय आणि मानसिक समतोलाचा अभाव दिसून येतो. अर्जुनाला रणभूमीवर फक्त दुःखाचीच कल्पना होत होती. फक्त दुःखच दिसत होते. शत्रूवर विजय मिळवून सुद्धा तो सुखी होणार नव्हता. निमित्त हा शब्द अर्थपूर्ण आहे. जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा केवळ निष्फळ झालेल्या दिसतात तेव्हा त्याला असे वाटते, मी या जगात कशा करता आहे. प्रत्येकाला आपल्या स्वतःबद्दलची आणि आपल्या स्वतःच्या कल्याणाची आस्था असते. परमात्म्याविषयी कोणाला आस्था वाटत नाही. प्रत्येकाचे खरे स्वहित जपणारा जो श्रीकृष्ण परमात्मा, त्याच्या इच्छेला शरण जाऊन स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकडे लक्ष देऊ नये अशी अर्जुनाकडून अपेक्षा होती. परंतु सोपाधिक जीवाला या गोष्टीचा विसर पडतो व म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला असे वाटले की युद्धातला आपला विजय हा केवळ आपल्या शोकालाच कारणीभूत होईल. अर्जुनाला माहीत होतं की आपण जिंकणारे, पण समोर तर सगळे आपलेच दिसत आहेत ना, मग त्यांना मारून काय काय करणार आपण, म्हणून तो थोडासा व्याकुळ झाला होता. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.